मुंबईची लाईफलाईन म्हणजे लोकल, पण लोकल अपघातात दरवर्षी 3,500 जणांचा मृत्यू झालाय. पाहूया एक रिपोर्ट. लोकल अपघातात दरवर्षी 3,500 जणांचा मृत्यू. ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनचा अहवाल. लोकल मुंबईची लाईफलाईन. मात्र ही लाईफलाईन म्हणावं की डेथलाईन असा प्रश्न पडलाय. त्याला कारणही तसंच आहे. लोकल अपघातात दरवर्षी 3,500 लोक मृत्युमुखी पडतात अशी माहिती ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनच्या अभ्यासातून समोर आली आहे. दरवर्षी एवढ्या लोकांचा मृत्यू होत असताना रेल्वे विभाग याकडे गांभीर्यानं पाहताना दिसत नाही. It is high time that a progressive city like Mumbai, at least ये जो 3500 जो लोग मरते हैं वो संख्या घटा के हम लोग 0 डेथ्स करें. अपघातांची संख्या कमी व्हावी यासाठी ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशननं काही शिफारसी केल्या आहेत. चक्रीय वेळापत्रक अंमलात आणणं, प्रत्येक स्टेशनवर लिफ्ट, सरकते जिने उभारावेत, प्रत्येक स्टेशनवर अद्ययावत मदत यंत्रणा ठेवावी, बाहेरून येणाऱ्या ट्रेनसाठी विरार कल्याण इथे मेगा टर्मिनस बांधावं, लोकल, मेट्रो, मोनोरेलसाठी वेगळं महामंडळ स्थापन करावं. मुंबई सबर्बन रेल्वे सिस्टम हे इंडियन रेल्वेच्या नियंत्रणाखालून ते काढून घेतलं पाहिजे आणि एक स्वतंत्र स्वायत्त मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन रेल्वे कॉर्पोरेशन बनली पाहिजे. अपघातांची संख्या कमी करण्यासाठी नक्कीच प्रयत्न होऊ शकतात, मात्र त्यासाठी गरज आहे ती इच्छाशक्तीची. त्यामुळे रेल्वे विभागानं ती दाखवावी एवढीच अपेक्षा. सागर कुलकर्णी, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.